भर दिवसा कार अडवून दरोडा, ड्रायव्हरला जखमी करून लुटारू फरार। हाँ हाँ बोला जतीन शेठ। वसंत सगळं ठीक आहे ना? चेकिंगला काही प्रॉब्लेम तर नाही ना? काही नाही इकडे सगळं ठीक आहे, नो प्रॉब्लेम। आता मी सांगतोय ते नीट आहे। चेकनाक्याच्या अलीकडच्या बँकेत नंदलाल तुझी वाट पाहतोय। पार्सल त्याच्याकडे दे म्हणजे तुझं काम संपेल। आणि हा काम झाल्यावर मला कॉल कर। हो शेठ। हे बघ वसंत, ते जोखमीचं काम आहे, जपून कर। जतीन शेठ तुम्ही काही काळजी करू नका, तुमचे दागिने आणि डायमंड नेकलेस मी व्यवस्थित नंदलाल शेठकडे पोचवेन। तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा। तुझ्यावर विश्वास आहे म्हणून हे डिलिव्हरीचं काम तुला एकट्याला दिलंय। ठीक। ए गाडी स्टार्ट करू नको, ये बाहेर ये। ती बॅग घेऊन जाऊ नका, ती माझी जबाबदारी आहे। बॅग घेऊन जाऊ नका। हाँ बोल वसंत। हेलो हेलो, अरे वसंत बोल ना।
काय झालं? अरे तू बोलत का नाहीस? हॅलो हॅलो. याला खूप मारलेलं दिसतंय म्हणून बेशुद्ध झालाय. जेदे, या कॅमेऱ्यातलं फुटेज चेक केलं पाहिजे. साहेब, हवालदार जेदे बोलतोय. साहेब, एका कारवाल्याला मारून 3 जण पळालेत असं एका जोडप्याने सांगितलंय. आणि साहेब, इथे एक CCTV कॅमेरा आहे, त्यामुळे काही ना काहीतरी फुटेज मिळेलच. हो साहेब, त्या जोडप्यानं पाठवतो. हो हो हो. हां, याला बेदम मारलंय हो. हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. हां? बोलवा. हॅलो हॅलो. हॅलो वसंत. अरे मगाचपासून फोन लावतोय तुला. हा, मी वसंत नाही, हवालदार राणे बोलतोय. काय झालं? वसंत कुठे आहे? हां, तुम्ही ज्यांना फोन केला ना ते MH04 EQ1950 या गाडीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत पडले. तो त्यांना बेदम मारलंय. काय? अहो तो माझा ड्रायव्हर वसंत आहे. सोन्याचे दागिने आणि डायमंड नेकलेस तो बँकेत ठेवायला घेऊन चालला होता. अच्छा, म्हणजे दागिने आणि नेकलेससाठी त्याच्यावर हल्ला झालाय तर? ओ माय गॉड. नाही नाही, तुम्ही ताबडतोब इकडे या. अहो 1 कोटीचा ऐवज आहे तो. हल्लेखोर सापडतीलच. आमचे प्रयत्न सुरू आहेत. अहो कसं सापडणार? ते आमचं काम आहे. इथे एक CC कॅमेरा बसवला आहे. शिवाय एका जोडप्याने पण त्यांना बघितलंय. ते आता पोलीस स्टेशनमध्येच आहेत. चेक नाक्यावरचं प्रत्येक वाहन चेक करा. स्टेशन आणि बस स्टँडवर पण करडी नजर ठेवा. त्या तिघांनाही दाढी मिशा आहेत आणि त्यांच्याकडे हत्यार आहे. एकाकडे हॉकी स्टिक आहे, दुसऱ्याकडे चेन आणि तिसऱ्याकडे पिस्तूल आहे. कदाचित तोच त्यांचा म्होरक्या असतो. एका ड्रायव्हरला गंभीर जखमी करून 1 कोटीचे दागिने घेऊन पळाले. आम्ही स्केचेस तयार झाले की लगेच पाठवतो आणि तिथल्या CCTV फुटेजमध्ये सुद्धा काय मिळते ते पाहू. हां, नाही लगेच पाठवतो. येस, हो, दॅट्स राईट. मुंबईत भर दिवसा आणखीन एक दरोडा. उद्योगपती जतीन शाह यांची कार रस्त्यात अडवून 3 लुटेऱ्यांनी त्यांच्या ड्रायव्हर वसंतला बेदम मारहाण करून बेशुद्ध केलं. त्यानंतर कारमधील सोन्याचे दागिने व डायमंडचा नेकलेस असा 1 कोटीचा ऐवज घेऊन चोर पळाले आहेत. ड्रायव्हर वसंत अजूनही बेशुद्ध आहे. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे. भर दिवसात दरोडा म्हणजे कमाल झाली. हो ना, आणि ड्रायव्हरला बेशुद्ध पडेपर्यंत मारले. आम्ही बाईकवरून येत होतो. आम्ही पाहिलं. मी घाबरून किंचाळले, त्यामुळे त्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं. त्यांच्याकडे हत्यारं होती, त्याच्यामुळे मग आम्ही मागे फिरलो. मी तर खूप घाबरूनच गेलेले. पुढे आम्ही सर्व हा प्रकार हवालदारांना सांगितलं बरं का. हो, पण ते चोर मात्र पकडले गेले पाहिजे. बिचाराला खूप मार लागलाय हो. त्या ड्रायव्हरचा जीव वाचायला हवा. या दोघांचं कौतुकच करायला हवं. हो मॅडम, पण ते दोघे मध्ये पडले असते तर ड्रायव्हरला इतकं मारलं नसतं. हो म्हणाली, पण ते घाबरले असतील. शिवाय ते लुटारू सशस्त्र होते ना. निदान नागरिकांनी एवढी तरी जागरूकता दाखवली ना तरी पुरेसे. पोलिसांनी रस्ते, बस डेपो व रेल्वे स्टेशन सील केले. लुटारूंचा कसून शोध चालू आहे. हा त्या चोरांनी चोरलेला नेकलेस आहे.
मॅडम मला नाही वाटत हे लोक दागिने आणि ते नेकलेस विकू शकतील म्हणून. म्हणजे असं किती वेळ असं लपून राहणार आहेत. बंडूजी, त्या एरियात त्यांचा फ्लॅट असेल तर? नाही, ती शक्यता मला कमी वाटते. म्हणजे मला तसं वाटत नाही. मॅडम तुम्ही एक गोष्ट बघितली का? त्या तिघांना दाढी आहे. मागं घोंगडी गँग होतं ना, तशी यांची दाढी गँग आहे का हे एकदा पोलीस रेकॉर्डला बघायला पाहिजे. बंडू, तू म्हणतोस ती शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं CCTV फुटेज मिळालं ना की नक्की काय ते कळ. या दुर्घटनेचं CCTV फुटेजही नुकतंच हाती आले. बघितलं म्हणा का मॅडमची विलिंग पॉवर कशी आहे. मॅडमनी नुसतं म्हटलं CCTV फुटेज लगेच दाखवलं. बंडूजी, व्हील पॉवर म्हणायचंय का? पॉइंटचा मुद्दा बरोबर आहे ना. उगा ते शेडराव सारखं करू नका. काय सांगते ते बघा. किती मारले ड्रायव्हरला. तिघे सापडले ना, यांना पण असंच मारायला पाहिजे. म्हणा का पोलीस सोडणार नाही. तू एक बघितलं का त्यानं प्रतिकार केला, पण एक निशस्त्र माणूस किती वेळ प्रतिकार करणार. मला 2 गोष्टींचं आश्चर्य वाटतं. कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे त्या तिघांनी चेहऱ्याला मास्क का नाही लावलं. निदान फडकं किंवा कापड तरी गुंडाळायला हवं होतं. आपल्याला कोणीतरी ओळखेल, कोणीतरी आपलं वर्णन करेल अशी भीती त्यांना नसेल वाटली. हो, म्हणजे ड्रायव्हर कधीतरी शुद्धीवर येईल आणि त्यांचं वर्णन करेल हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं. आणि दुसरा मुद्दा, या कार मधून नेमकं याच वेळी सोनं आणि नेकलेस नेण्यात येते हे त्या चोरांना कसं कळलं. लक्षातच आलं नाही आपल्या. आपण इन्स्पेक्टर सुभेदारांकडे जातोच आहे ना धारपांच्या केस संदर्भात, तेव्हा आपण हे मुद्दे त्यांच्या कानावर घालू. बघूया ते काय म्हणतात. मॅडम, त्या जतीन शहांचा 1 कोटीचा ऐवज गेला असं वाटत असेल त्यांना. म्हणा का चोरीचा इन्शुरन्स केला असेल ना त्यांनी. जतीन, दागिन्यांचा आणि नेकलेसचा थेफ्ट इन्शुरन्स तर असेलच ना? हो, इन्शुरन्स तर मी आधीच केलेला आहे. पण मोस्टली सोनं आणि नेकलेस मी बँकेच्या ड्रॉवरमध्येच ठेवायचो. आणि आता पण वसंत ते बँकेत ठेवायला गेला होता. वसंत हा ड्रायव्हर आहे ना तुमचा? हो, ते तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पण जतीन, एवढा मोठा जोखमीचा ऐवज तुम्ही फक्त ड्रायव्हर बरोबर पाठवलात, तुम्ही स्वतः का नाही गेलात? अहो, तो विश्वासातला आहे. बँकेतून दागिने आणणं आणि बँकेच्या ड्रॉवरमध्ये ठेवणं ही कामं तोच करायचा. त्याचं नाव तुम्ही अकाउंट आणि लॉकरमध्ये पण जोडलंय का? नाही, आय मीन अकाउंट आणि लॉकर तोच ऑपरेट करणार होता का? नाही साहेब, त्याच बँकेत नंदलाल नावाचा माझा चुलत भाऊ आहे आणि मी त्याचं नाव लॉकरमध्ये ऍड केलंय. वसंत त्याच्याकडे दागिने देणार होता आणि नंदलाल लॉकरमध्ये ठेवणार होता. अच्छा, चोरी झाली हे नंदलालला कळलंय? हो. आणि तरीही ते इथे आले नाहीये. इतके कसे बेफिकीर असू शकतात ते? लॉकर ते ऑपरेट करत होते म्हणल्यावर त्यांनी इथे यायला नको होतं का? एक काम करा, त्यांचा मोबाईल नंबर द्या मला. अहो साहेब, तुम्ही माझी आणि माझ्या चुलत भावाची चौकशी का करताय? तुम्ही त्या 3 चोरांना शोधा ना. वसंतावर हल्ला करताना पाहिलेल्या कपलनी त्यांचं वर्णन दिलंय ना तुम्हाला. हे बघा, त्या तिघांना पकडण्यासाठी शक्य आणि आवश्यक ते सगळं करतोय आम्ही. हा हल्ला झाला त्या घटनास्थळापासून जवळचा टोल नाका, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन सगळीकडे करडी नजर आहे आमची. लॉजेस आणि हॉस्टेल्सना आम्ही इन्फॉर्म केलंय.
टीव्हीवर त्यांची स्केचेस आणि CCTV फुटेज दाखवून आम्ही लोकांना सावध केलं आणि पोलीस त्यांची स्केचेस घेऊन आसपासच्या लोकांकडे चौकशी सुद्धा करतात. टेन्शन घेऊ नको, होईल होईल. असं काय हां होईल. हां ते बघूया आपण काय ते. दादा हो दादा. हां तुला करतो फोन मी. यांना कुठे पाहिलंय का? या रस्त्याने येता जाताना पाहिलं का? काय झालं साहेब, का विचारताय? एक केस घडली आहे. त्याने एका ड्रायव्हरला मारहाण केली आहे आणि लुटालूट केली आहे. हां एका कारमधनं तिघे आले होते. त्या गल्लीमध्ये पोलिसांना बघितलं आणि चोराचा टर्न मारला आणि एकाला धडक बसली. थोडक्यात बचावला तो. आता गेलाय दवाखान्यामध्ये. हे स्केच बघा, हे नक्की ते तिघच होते का ते बघा. नीट सांगू शकणार नाही साहेब, पण हा त्या तिघांना अशाच दाढी मिशा होत्या. अच्छा, गाडीचा नंबर वगैरे काही लक्षात आहे का? नंबर नाही आठवत साहेब. कलर मेक वगैरे तसं नीट आठवत नाही, पण ग्रे कलरची मोठी व्हॅन असावी. ग्रे कलरची व्हॅन. कुठल्या दिशेने गेलेत ते? ते त्या दिशेने गेले. चला तिथे. हो, राणे आणि जेदे त्यांच्या मागावर आहेत. तुम्ही पण तिथे जा. नाही, कारण ते तिघे जण आहेत आणि त्यांच्याकडे हत्यार आहे. हां. अरे मॅडम, तुम्ही उभ्या का? बसा ना प्लीज. बोला, काय काम काढलं? सर ही धारापांच्या केसची फाईल. यामध्ये त्याविषयीचे सगळे डिटेल्स आहेत. त्यांच्या पळून गेलेल्या नोकराचा फोटो सुद्धा आहे आणि काही फोन नंबर सुद्धा आहे. ठीक आहे, मी याच्यावर नंतर नजर. आय नो सर, सध्या जे काही घडतंय त्यामुळे तुम्ही खूप बिझी आहात. अहो, आपण कधी बिझी नसतो मॅडम, पण जे घडलंय ते अतिशय क्रूरपणे घडलं. एकदा ते चोर सापडून ते चोर दागिने घेऊन कारमधून पळून गेले, हो ना? हो, आणि अशी माहिती मिळाली आहे ती खूप रॅश गाडी चालवते. कसेही कुठेही जाते. एक दोन जणांना ठोकलं सुद्धा आहे. मे बी समोर पोलीस दिसले की ते दिशा बदलत असतील. बऱ्याच ठिकाणी आपण नाकाबंदी केली, त्यामुळे पळवटा शोधत असतील. आणि तुम्ही म्हणताय ती शक्यता आहे. तर मारहाण केलेल्या त्या ड्रायव्हरची स्थिती कशी आहे? अजून शुद्धीवर आला नाहीये, पण त्याच्या जखमा फार खोल नाहीये. डॉक्टर म्हणाले भीती आणि टेन्शनमुळे बेशुद्ध झाला, पण त्याच्या जीवाला धोका नाहीये. मॅडम, ही फाईल घेऊन तुम्ही स्वतः का आलात? मला फोन केला असता तर मी कोणाला तरी पाठवलं असतं. ऍक्च्युली इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला पर्सनली भेटायचं होतं. सध्या जे काही घडतंय त्याबद्दल काही शंका आहेत मनात, त्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. पण मी या केसमध्ये बोलले तर चालेल? ऑफकोर्स. अहो, हे काय विचारणं झालं? पोलिसांना किती मदत होते तुमची. अहो, हक्कच आहे तुमचा, बोला. आणि तुमच्या ऑब्झर्वेशनचा आम्हाला फायदाच होतो. सगळ्यात महत्वाची शंका, त्या तीनही चोरांनी तोंडाला मास्क का नव्हते लावले, किंवा निदान फडकी तरी गुंडाळता आली असती, पण त्यांनी तेही नाही केलं. याचा अर्थ त्या तिघांनाही कोणाचीच भीती नव्हती. आपण पकडले जाऊ किंवा आपलं वर्णन कोणीतरी सांगा, याची भीती त्यांच्या मनात नव्हतीच. यू आर राईट. आणखी एक शंका अशी आहे की त्या जाणाऱ्या कारमध्ये एवढ्या मोठ्या किमतीचे दागिने आहेत हे चोरांना कसं कळलं? त्यांनी नेमकी तीच कार कशी काय अडवली? याचा अर्थ शक्यता अशी आहे की त्यांचा कोणीतरी खबरे असेल. आणि त्या तिघांपैकी एकाकडे पिस्तूल होते. याचा अर्थ ते भुरटे चोर नाही. याचा अर्थ ही चोरी व्यवस्थित प्लॅन करून करण्यात आली. मला सांगा, त्या चोरीला गेलेल्या दागिन्यांचा थेफ्ट इन्शुरन्स असेलच? एक्झॅक्टली. तुमच्या मनातली ही शंका माझ्या मनातही आली होती, आणि म्हणूनच कार मालक जतीन शहाची आम्ही चौकशी केली. त्याचं लॉकर तो त्याच्या चुलत भावाबरोबर जॉईंटली ऑपरेट करतो. त्यालाही आम्ही बोलवणार. हा, बोला तिथे. ते तिथे नाही सापडले.
नाही, तुमचा शोध तसाच चालू ठेवा, कारण त्यांच्या इतकीच ती कारही धोक्याची आहे. हो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, आम्ही निघतो. जी काही मदत करता येईल ती नक्की करू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. येते. मोरे. यस सर. आपल्याला जतीन आणि नंदलालवर पाळत ठेवायला हवी. हो सर. एक काम करा, बँकेत जा आणि त्या नंदलालला घेऊन या. यस सर. गप नगर रडू सारे. खूप लागलं काय बा? कुठं लागलं? हाताला लागलं नाही ना? अरे मुर्दा भाशिवला तुझा. माणसं दिसत नाहीत का रस्त्यावरची? हा? कशी पण गाडी चालवता, कसं पण काय पण करता. हा, डोळं फुटलं का रे? माणसांना बघ की जरा. जा आता आणखीन माणसांना जाऊन ठोक. काय काय करताय काय हो? हा, का आता अंगावर गाडी घालणार का काय आमच्या? किती जोरात गाडी आणली आई आणली अंगावर. नाही, तुम्हाला असं का वाटलं आम्ही गाडी तुमच्या अंगावर घालू? अव दूध आणि तोंड पोळलं ना की ताक पण फुकून फुकूनच पितोय माणूस. काय झालंय? इकडनं आता एक गाडी गेली, जीवच घेतला असता त्या मुडद्याने माझ्या नातवाचा. गाडी? कुठली गाडी? काय रंग काय होता गाडीचा? गाडी राखाडी रंगाची होती ताई. आणि किती जण होते गाडीत? मला वाटतं की 3 माणसं होती. वाय वाय. हो ताई, काय झालं, आम्ही असं समोरून त्या बाजूला जात होतो तर अचानक एक गाडी आली आणि अशी अंगाच्या जवळून गेली आमच्या. माझ्या सासूबाई त्यांच्या अंगावर वरडल्या तिकडं, तर ती गाडी एकदम माघारी आली आणि मग माझं पोरग घाबरलं आणि एकदम खाली पडलं आणि रडायला लागलं. ही माझी सून आहे चंपा. अहो ती पोटूशी आहे, ती पण घाबरली, तिचा पण तोल गेला. पण ह्या समद्यांना काय झालं हे बघण्याची पण तस्ती घेतली नाही त्या मुडद्यानी. सरळ गाडी घेऊन गेला इकडनं. आणि ही बघा, ही 50 रुपयाची नोट तोंडावर फेकून गेलाय तो मुर्दा. काय ग, अजून किती लांब आहे रिक्षा स्टँड? काय माहित, तो माणूस म्हणला की लई लांब आहे म्हणून. अरे गाडी चालवतोस का इमान? जाऊन दे सासूबाई, नका बघू. चला हाय चला चला. घे रे. नाही हो, कठीण. बस इथं बस. अरे बस इकडे थांब. अरे मुर्द्या, आम्ही 4 जण आणि हिच्या पोटातलं बाळ, अशा 5 जणांची किंमत 50 रुपये केली त्या मुर्द्यानी. हे असे गरिबांचे जीव कवडी मोलाचे असतात काय हो? तुमच्या तिघींपैकी त्यांना कोणी पाहिलंय का? कसे दिसत होते? दाढी मिशा वगैरे काही होत्या? चेहरा त्यांचा नाही दिसला नीट, पण दाढी होती. घे बा. तिला पण दे. हा देते. घे ग. मनाली पोलिसांना कळव. हो. आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊयात का? डॉक्टरकडनंच आणलंय तिला आता. पुढे रिक्षा स्टँड आहे, रिक्षा पकडून स्टेशनला जाणार होतो. गावाला परत जायचंय ना आजच्या आजच. गावाला म्हणजे कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही फुलगावचे, इथले नाही आहोत आम्ही. रतनची बहीण इकडे राहते ना, तिला बरं नाही म्हणून आम्ही तिला भेटायला आलो. आणि ही चंपा माझी सून, तिला डॉक्टरकडे पण दाखवायचं होतं. आणि हे समज झाल्यावर आम्ही आमच्या गावी जाणार होतो. ही बघा, ही समधी तिकीट आहेत. तुमची ट्रेन तर रात्रीची आहे. मग इतका वेळ तुम्ही रेल्वे स्टेशनवर काय करणार? ताई, माझी बहीण आजारी आहे, तिच्याकडे आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही आणि मुंबईत तर आमच्या ओळखीचं कुणीच नाही आहे. मग म्हणलं स्टेशनवरच थांबूया.
काय झालं काय भूक लागली का पोटात दुखते का तुझ्या काय काय होतंय तिला त्रास होतोय का खूप काय सांगू ताई सकाळपासून काही खाल्लं नाही पोटात अन्नाचा कण नाही पोरीच्या पण मग अशा अवस्थेत तुम्ही स्टेशनवर कसे थांबणार आम्ही गरीब माणसं आहोत या समध्याची सवय आहे आम्हासनी नाही ते काही नाही तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी चला ती दिवसभर जरा तिथे आराम करेल रात्री तुमच्या ट्रेनच्या वेळी मी तुम्हाला स्टेशनला ड्रॉप करेल नाही नाही नको उगाच कशा पाहिजे तुम्हाला त्रास नको नाही त्रास वगैरे काही नाही मावशी चला चला त्यांनाही त्रास होतोय चला 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 या झाले या चला काही नाही ये रे बाळा सांभाळ ऐकू मी घेते बॅग राणे माझं अस्मिता मॅडमशी फोनवर बोलणं झालं ते तिघे आता तशीच रॅश कार चालवत श्रीपादनगरला येत होते पण पोलिसांना बघून चेकनाक्याच्या दिशेला गेले तुम्ही त्या तिघांचा आणि त्या कारचा कसून तपास करा काय मोरे काय झालं नंदलाल कुठे साहेब जतीनचा चुलत भाऊ नंदलाल बँकेमध्ये नाहीये आम्ही बँकेत गेलो होतो पण तो घरी लवकर गेला होता मग आम्ही बँकेतनं त्याच्या घरचा पत्ता घेतला आणि घरी गेलो तर सर घराला पण लॉक होतं जतीन शहाला फोन करा आणि विचारा सर जतीन शहाला पण फोन केला होता पण त्याचा फोन बंद येतोय नंदलाल फरार आहे जतीनचा फोन बंद आहे वसंत गाडीमधून दागिने घेऊन जात होता ही खबर चोरांना दिली कोण नंदलालनी की स्वतः जतीननी हो मावशी पाय नका पडू प्लीज असं काय म्हणताय तुम्ही हा नका कसलं म्हणताय अहो तुमच्या रूपानं देवीच धावून आली आमच्या मदतीला नात न गोत ओळख नाही पाळक आणि तुम्ही घरी घेऊन आलात चहा पाणी विचारलं अजून काय हवंय सांगा खरंच मावशी अहो माणुसकीचं नातंही आहे ना जगात होय अस्मिता ताई पण ते मानणारी आणि निभावणारी माणसं आहेत कुठे हो आता जगात रतनताई हा तुमचा मुलगा आहे ना होय बाबू गोड आहे पण विचाराला होय फक्त बोलता येत नाही त्या आता देवाची मर्जी आणखीन काय हा हा पण आता फक्त मला काळजी आहे ती चंपाची पोटूशी आहे ना तिचं समजा व्यवस्थित झालं ना कमी सुट होय सगळं व्यवस्थित ताई मी बघते येत काय काय झालं काय चिंता अरे देवा तू तू काय करतेस तू आराम कर ना डोळ्यामधून पण म्हणजे बरं वाटेल बाळा डॉक्टरांना बोलवू का नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये नाही म्हणजे काय आहे तिच्या पोटात दुखलं ना का डॉक्टरनी गोळ्या दिल्या तापास त्या मी देऊन येते ना पटकन बाबू हात काय नाही काय झालं आहे हिला बरं वाटत नाही काय होतंय का बाय लई त्रास होतो बरं थांब मी गोळ्या देते हा मनाली मी दूध घेऊन येते तू जेवणाचं बघ काय हो मी खिचडी बनवते म्हणजे त्यांनाही खाता येईल
तू बस सांभाळ ही बघ ही गोळी बसव तिला आरामात बस मागे सरक. ही बघ ही गोळी सांगितली डॉक्टर. ऐक पाणी ऐक सावकाश. हळू हळू हळू. वाटेल बरं वाटेल. आई तुम्ही यंदा जरा कळवा की हिला इथं आणलंय म्हणून. शंभूला तर काय कळवलंच नाही आपण. हा नंबर आहे का ग? वाय हा थांबा लावते. हॅलो, कुठे आहात तुम्ही? आम्ही थेट रूमवर येऊ शकलो नाही. पोलिसांमुळे आम्हाला इथे तिथे पळावं लागलं आणि त्यात कारही बंद पडली. काय झालं? गाडी बंद पडली. एक काम करूया, कुठेतरी गाडी लपूया आणि कपडे चेंज करूया पटकन. चल. ओके. कोणाकडे तरी लिफ्ट मागू आणि मग स्टेशनवर जाऊ. ठीक आहे चंपा? नाही रे. काय? स्टेशनवर 8-9 तास बसण्यापेक्षा इथे आम्ही सेफ आणि आपला मालही सेफ आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिताच आम्हाला स्टेशनवर सोडली, त्यामुळे कोणालाच आमचा संशय येणार नाही. लपायला मस्त जागा शोधलीस. आणि हो, बाळाची काळजी घ्या, चंपाला जपा. आपण रात्री स्टेशनवर भेटू. आणि मुख्य म्हणजे त्या अस्मितापासून सावध राहा. ती फार हुशार आणि खतरनाक आहे, समजलं? माझ्याकडे पिस्तूल आहे आणि तिने जर काही जास्त शहाणपणा केला ना तर तिलाही तिथेच संपवून टाकू. हॅलो, मला ताराचा फोन आलेला. ऑल इज वेल, काळजी करू नकोस. उद्यापर्यंत पोहोचू आम्ही तिथे. अरे, मी दरोड्याचा प्लॅनच असा रचला आहे की पोलीस किंवा अस्मिता यांना संशय येणार नाही. तारा, रतन आणि चंपा यांनी पुरुष वेशात जाऊन दरोडा टाकायचा ही युक्ती माझीच होती. आतमध्ये जा. आतमध्ये दाड्या मिशा ठेवलेल्या आहेत, त्या लावा सगळ्यांनी. आणि हो, टोप्या ठेवलेल्या आहेत, जॅकेट ठेवलेले आहेत, तेही घाला. चला पटकन जा. पण ते दाढी मिशांची वगैरे काय गरज? म्हणजे मास्क लावला तर नाही चालणार का? हो ना, म्हणजे मास्क लावला तर आमचे चेहरेही दिसणार नाही आणि मग कोणी ओळखण्याचाही प्रश्न नाही. राईट? नाही, चालणार नाही. कोणी पाहिलं नाही तर प्रश्नच नाही, पण जर कोणी पाहिलं तर त्याला तुझे चेहरे दिसायला हवेत.
पण का? तुम्ही पुरुष आहात हे कळायला हवं. म्हणजे जे तुम्हाला पाहतील त्यांना तुमच्या दाढी मिशा ह्या दिसल्या पाहिजे, म्हणजे ते नंतर त्याचंच वर्णन करतील. आणि हो, हल्ली कुठे कुठे कॅमेरे लावलेले असतात, त्यातही तुमचं हेच रूप शूट होईल. अरे जा. वाह, ये होईना बात. आता तुम्ही स्वतःही आरशात स्वतःला शोधू शकणार नाही. हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. माझा मोबाईल. हो, एक मिनिट. हे ऐक. हे गाडी स्टार्ट करू नको. ये बाहेर ये. पण हे कशासाठी? हा मी तुला दिलेला प्लेबॅक आहे. जेव्हा तू त्यांच्याशी बोलशील तेव्हा हे वापर. अरे पण त्याची गरज काय? नाही म्हणजे आम्ही त्याला न बोलता पण लुटू शकतो ना. तुम्ही तुमची डोकी चालवू नका. मला ठरवू दे. गरज आहे. तुम्हाला लांबून कुणी पाहिलं तरी त्याला खात्री पटली पाहिजे की तुम्ही पुरुष आहात. समजलं? आता समजा की मी तो ड्रायव्हर आहे, तर तुम्ही कसं कराल, काय कराल, दाखवा मला. मोबाईल. ए गाडी स्टार्ट करू नको. बाहेर ये. मग त्याच्यानंतर रतन आणि चंपा त्याला बाहेर काढतील आणि तिच्या हत्याराने त्याला खूप मारेल. राहिली आहे चंपा. चंपाकडे हॉकी स्टिक आहे. त्याच्या पायावरती वार करेल म्हणजे त्याला कुठे लांब पळता येणार नाही. मी त्याला माझ्या गन पॉइंटवर ठेवेल म्हणजे त्याला तिकडे थांबण्याशिवाय पर्यायच नसतो. आणि मग चंपा आणि रतन गाडीतून बॅग घेऊन येतील. त्याला कळू नये म्हणून मला त्याला बेशुद्ध करायचं. त्याला बेशुद्ध करण्यासाठी मी त्याला डोक्यावर मारेल म्हणजे तो आम्ही कुठे जातोय, काय करतोय हे काहीच बघू शकणार नाही. जवळच आपली गाडी असेल, त्या गाडीने आम्ही डायरेक्ट इकडे. वाह, व्हेरी गुड. चला निघा आता आणि काम पत्ते झालं की मला फोन करा. थांबा. चंपा, त्यात गॉगल्स आहेत, ते घाला.
पोलिसांची मस्त दिशाभूल झाली आहे. ते 3 दाढीवाल्यांना शोधतायत आणि माझ्या 3 हसीना अस्मिताच्या घरी सुरक्षित आहेत. मला कसलीच काळजी नाहीये, कारण अस्मिताच त्यांना ट्रेनमध्ये बसवेन. आज रात्री 1 कोटीच्या दागिन्यांसह आम्ही मुंबई सोडलेली असेल. बरं वाटतंय ना आता? वाटणारच, कारण तुम्ही आमच्या घरी आहात आणि काय वाटलंच तर संकोच करायचा नाही. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. वय आता बरं वाटतंय. बघ बेस मॅडम, मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो. त्यांनी ते CCTV फुटेज पाठवलं असेल, ते आलं असेल. हो, आपण चेक करू. बसा, आलोच.